आणि यानंतर थेट जाऊया जालन्यात। शहरात पहिल्यांदाच एमडी ड्रग जप्त करण्यात आले। जालना पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात मोठी कारवाई करत 2.61 ग्रॅम एमडी ड्रग जप्त केलेत। या प्रकरणी संभाजीनगरमधील ड्रग डीलर अफरोज जाफर शेख याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून जालन्यातील ड्रग्ज नेटवर्कचा आता शोध सुरू आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत जालन्यात पहिल्यांदाच मेफेड्रोन नावाचं ड्रग्स जप्त केलं आहे। याच गाडीमधून काल जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये ड्रग्स जात असल्याची माहिती जी आहे ती कदीम जालना पोलिसांना मिळालेली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही गाडी थांबून त्याची झाडाझडती केली आणि या गाडीमध्ये मेफेड्रोन नावाचं ड्रग्स जे आहे एमडी 2.61 ग्रॅम ड्रग्स जे ते आढळून आल्यामुळे पोलिसांनी ही गाडी आणि ड्रग्ज जे ते जप्त केलेला आहे। संभाजीनगर येथील एका आरोपीला देखील या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर जालन्यामध्ये पहिल्यांदाच मोठी कारवाई जी आहे ती एमडी ड्रग्ज प्रकरणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जालना शहरात याचे या ड्रग्स माफियाचे कोण ग्राहक आहे याचा पोलीस आता सगळ्या बाजूने जे आहे ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पोलिसांच्या अनेक तपास यंत्रणा देखील या कारवाईमध्ये सहभागी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।